ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 24 वर्षीय प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी वाशिंद पोलीस ठाण्यात केली आहे। या तक्रारीची दखल घेत पोलीस पथकाने प्रियकर आणि प्रेयसीचा शोध सुरू केला असता 1 महिन्याच्या तपासाअंती दोघे मध्य प्रदेश राज्यातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचं समोर आलंय। त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन राजधानी एक्सप्रेसने येत असतानाच प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी त्याने ट्रेनच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलंय। मात्र प्रियकराच्या नातेवाईकांनी ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आमचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाल्याची तक्रार दिली आहे। या तक्रारीवरून एक पोलीस उपनिरीक्षक आणि 2 पोलीस अंमलदार अशा तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्यानं ठाणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे। अनिकेत जाधव असं मृत प्रियकराचं नाव आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे ग्रामीण एसपी डॉक्टर स्वामी यांनी मृत अनिकेतला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेणारे वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड, पोलीस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना 31 ऑगस्ट रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली आहे। अनिकेत बालाराम जाधव राहणार पच्छापूर याचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं तर हे प्रेम प्रकरण आहे। त्याच्या विरोधामध्ये एका अल्पवयीन मुलीबरोबर त्यांनी विवाह केला आणि तिला घेऊन तो बाहेर गेला अशा पद्धतीचा त्याच्यावर आरोप होता आणि त्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मध्य प्रदेशच्या कुठल्या तरी पोलीस स्टेशनला त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे वाशिंद पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तदनंतर त्यांच्याकडनं जी प्राथमिक माहिती मिळते पोलिसांकडनं, त्यांचं असं म्हणणं आहे की तो ट्रेनमध्ये येत असताना त्याने आत्महत्या केलेली आहे। परंतु एकंदरीत सगळी कायदेशीर प्रक्रिया पाहता पोलिसांनी जिथून त्यांना ताब्यात घेतलं तिथेशी जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे तिची पूर्तता करण्यात आलेली नाही। प्रथमदर्शनी आपल्याला दिसते की सगळ्या कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट की तो खिडकीमधून टॉयलेटच्या खिडकीमधून उडी मारली असा त्यांचा जो आरोप आहे तो मला वाटते तितकासा सिद्ध होणारा दिसत नाही। कारण कोणी खिडकीत गेला, टॉयलेटला गेला आणि खिडकी तोडणं धावत्या ट्रेनची ही सहज शक्य गोष्ट नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद दिसतात। त्याच्या मृत्यूस तपासामध्ये मला वाटते अनेक ठळक मुद्दे स्पष्ट होतील म्हणून आम्ही आज अशी मागणी केलेली आहे DYSP झालटे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्या घरच्यांचे त्याच्या आईने निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। ज्या पोलिसांनी मयत अनिकेतला ताब्यात घेतलं त्यांनी कायदेशीर जर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तो मला वाटते फार गंभीर गुन्हा आहे, त्यांचा निष्काळजीपणा आहे आणि कस्टोडियल डेथ सारखा हा प्रकार आहे। त्यामुळे याची सखोल चौकशी होणं आणि संबंधितांवर कारवाई होणं हे अपरिहार्य आहे। अनिकेतच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय तर प्रचंड दुःखी आहेतच, परंतु त्याचबरोबर एका युवकाचा मृत्यू अशा पद्धतीनं अत्यंत संशयितरित्या होणं हे देखील समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट आहे आणि समाजामध्ये प्रचंड असा संताप आहे। DYSP झालटे यांनी अशी कबुली दिलेली आहे की जे कोणी त्याच्या संबंधामध्ये ज्यांनी कोणी निष्काळजीपणा केला असेल किंवा कायद्याचं उल्लंघन त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्याचा भाग म्हणून आम्ही त्यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे आणि झालेला अनिकेतचा मृत्यू त्याच्या बॉडीचा वाताहत होऊ नये म्हणून आम्ही त्याचा अंत्यविधी या ठिकाणी केलेला आहे। माझी पोलिसांना विनंती आहे की प्रकरण अत्यंत गंभीर आहे, एका युवकाचा जीव गेलेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। जे त्याच्यात कोणी गुन्हेगार असतील संबंधित ज्यांनी कोणी त्याला टॉर्चर केलं असेल त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करावे आणि जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये सर्वच सामाजिक संघटना पक्ष एकत्र येतील आणि मोठा मोर्चा काढण्यात येईल। जोपर्यंत अनिकेतला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। त्यांच्यावर संशय, त्या मुलावर संशय भरपूर आहे, सुमित नागवंशी म्हणून। म्हणजे पोलिसांच्या जेव्हा पोलीस घेऊन येत होते त्यावेळेस हां, त्यावेळेस त्यांच्या जोडीला तो मुलगा होता।
आणि मला असं वाटते की पोलिसांचा पण त्याच्यात काहीतरी हात आहे. जेणेकरून तिथे पोलीस होते, त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होता की बाबा आम्हाला मुलगा भेटलेला आहे त्या ठिकाणी, तर तो त्यांच्या व्यक्ती गेलेले आहेत सोबत. कारण तो तिचा भाऊ नव्हता, सक्का भाऊ नव्हता, तो मावशीचा मुलगा होता. सक्का भाऊ तिच्या जोडीला गेला नाही, ना तिचा पप्पा गेला नाही, पप्पा तर नाही, तिचं मम्मी गेले, कोणी काका गेले नाही, बरोबर. मग तो गेला. मग ह्या गोष्टी आम्हाला का नाही सांगितल्या पोलीस स्टेशनने, वाशिम पोलीस स्टेशन झालं, तुमचं ह्या काय गोष्टी आहे आम्हाला म्हणजे की पोलिसांच्या जेव्हा पोलीस घेऊन येतो त्यावेळेस म्हणजे हां त्यावेळी झाले. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, वाशिम. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.